परवा आपण तोडकर मिसळ हाऊस या ठिकाणी चहा घ्यायला आलो होतो आणि इथं आल्यानंतर आपल्याला असं दिसलंय की राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या तालुका अध्यक्ष पूजाताई वळसे, महिला अध्यक्ष या ठिकाणी चहा घेतात ते योगायोगाने ते आपल्याला भेटले आहेत. ताई नमस्कार. निवडणूक आता झालेली आहे, कशा पद्धतीने प्रचार झाला काय सांगा, कार्यकर्त्यांचा कसा प्रतिसाद होता, मतदारांचा कसा प्रतिसाद होता त्याबद्दल सांगा. पुढ्या वेळातून तुम्ही आज इथं चहा घ्यायला थांबलात. आम्ही टेन्शन फ्री. ह्या तुमच्या सासूबाई आहेत का? नमस्कार. कसा प्रतिसाद होता? जनतेचा प्रतिसाद हा उत्स्फूर्त होता. लाठी पवार साहेबांची होती, त्याच्यामुळे निकम साहेब 100% आमदार होणार. आम्ही जेव्हा प्रचाराला जात होतो तेव्हा लोकांनी आधीच ठरवलेलं होतं की आम्ही पवार साहेबांची माणसं आहेत आणि जे निकम साहेबांचं काम बघून लोकांनी ठरवलं होतं की यावेळेस तुतारीच वाजणार आणि तुतारी वाजवणार. कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीने साथ दिली तुम्हाला? एकदम छान. आमचे कार्यकर्ते कोणावरती अवलंबून राहिले नाही, प्रत्येकाने तळागाळात जाऊन काम केलं आणि आम्ही पण प्रत्येक तळागाळात प्रत्येक गावात जाऊन प्रचार केला आणि प्रचार करताना लोकांचा जो उत्स्फूर्त प्रतिसाद होता त्या जोरावर आम्ही अजून धडाडीने काम केलं. उद्या निकाल आहे, काय निकाल काय असेल अंदाजे? निकाल 100% निकम साहेब 20 तारखेलाच आमदार झालेत, त्याच्यामुळे आम्ही टेन्शन फ्री आहे. निकाल काय असेल, किती मताधिक्य असेल? साहेबांनी कालच सांगितलं कमीत कमी 25,000, मग जास्तीत जास्त आता उद्या हे कळेलच निकालात नक्कीच. बरं. काही विरोधकाकडनं प्रचारादरम्यान असा फेक अकाउंट काढून भावकीला मदत केली, म्हणजे वळसे पाटलांच्या भावकीने वळसे पाटलांना मदत केली, मेसेज पाठवला रात्रीत, असं कुठंतरी पोस्ट करण्यात आलं, असं कुठंतरी एक मेसेज पाठवून आला, गैरसमज पसरवण्यात आला निकालाच्या आदल्या दिवशी. तुमच्यापर्यंत तो आला असेल तुमच्यापर्यंत, काय सांगा त्याच्याबद्दल? मला विरोधकांना एकच सांगायचे, तुम्हाला असे पोस्ट करायचे आहेत तर तुम्ही स्वतःचे अकाउंट ओपन करून करा. फेक अकाउंट ओपन करून असे प्रचार करू नका. विजय हा नेहमी सत्याचाच होतो आणि जे अकाउंट ओपन करतात किंवा अशा पोस्ट करतात किंवा कमेंट करतात त्या गोष्टींकडे आम्ही लक्ष देत नाही आणि कोणाची नावं घेऊन कोणाला आम्ही मोठं करत नाही. त्यांना उद्या नक्कीच जनता मतदानातून त्याचं उत्तर देतीलच. ही एकच पोस्ट नव्हती तर याच्याबरोबर अनेक पोस्ट यापूर्वी प्रचारात त्यांनी केला, तर त्यांना काय सांगा तुम्ही? मला त्यांना कळकळीची एकच विनंती आहे, तुम्ही कामाचं बोला, लोकांच्या चारित्र्यावर किंवा कुटुंबांवर घरातल्या घरात भांडणं लावून देऊ नका. तुमच्याही घरामध्ये माता भगिनी आहेत, मी पण कोणाची तरी मुलगी आहे, कोणाची तरी बहीण आहे, कोणाची तरी बायको आहे. त्याच्यामुळे महिलांवर बोलताना विरोधकांनी विचार करायला पाहिजे की आपण समोरचं कोण आहे, काय आहे, आपण त्याच्यावरती काय टीका करतो. आणि निकम साहेब नेहमीच सांगतात आणि आम्हालाही साहेबांनी नेहमीच सांगितलं, लोकांमध्ये गेल्यावरती कोणावर टीका न करता, कोणावर कमेंट न करता आपण आपल्याला काम करायचं. आपण विरोधकांनी या गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे. मात्र आता निकम साहेबांचा विजय झाला तर त्यामध्ये तुम्हीही जे काम केलंय किंवा त्याच्यात तुमचा नक्कीच मोलाचा वाटा असणार आहे. एक राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या महिला अध्यक्ष म्हणून तुम्ही पुढील भविष्याच्या काळामध्ये तालुक्यात कसं काम करणार? मी खासदार साहेबांच्या माध्यमातून आणि निकम साहेबांच्या माध्यमातून साहेबांनी सांगितलंच महिलांच्या डोक्यावरचा खंडा मी खाली घेईल. मी पण साहेबांशी नेहमीच माझ्या तालुक्यातल्या महिलांसाठी काम करण्यासाठी कटिबद्ध राहील आणि काम मी करेल. ही माझी नैतिक जबाबदारी आहे तालुका अध्यक्ष म्हणून आणि माझ्या महिलांना सुरक्षा देण्याचं काम हे निकम साहेब नक्की 100% देतील. रामकृष्ण हरी, वाजली तुतारी, अमोल भाऊ. आता निकम साहेबांचा विजय पक्काच आहे, त्याच्यामुळे आता वास.